नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर अपडेट अशी मित्रांनो, जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। किशोर काळे यांनी मित्रांनो माहिती दिली आहे। पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची मित्रांनो बुधवारी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे मित्रांनो बुधवारी या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं वेळापत्राबाबत, तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, मार्च 2024 पर्यंत मित्रांनो ह्या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे। आता कोणत्या परीक्षा मित्रांनो, तर बघा आता शिल्लक राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत। तर कोणकोणत्या मित्रांनो, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक ह्या पदांचे मित्रांनो एक्झाम अजून या ठिकाणी बाकी आहे। तर या पदांचे एक्झाम मित्रांनो घेण्यासाठी जवळजवळ मित्रांनो 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहे आणि मार्च 2024 पर्यंत ह्या सर्व परीक्षा ठिकाणी घेऊन निकाल जाहीर केले जाणार आहे आणि मित्रांनो निवड यादीसुद्धा जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी मित्रांनो ही माहिती दिली आहे। आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो आतापर्यंत जवळजवळ 17 संवर्गामध्ये ही भरती राबवली जात आहे। यातील मित्रांनो 13 संवर्गातील पदांसाठी देखील लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे आणि 10 संवर्गाची निवड यादीसुद्धा देखील जाहीर झालेली आहे। फक्त मित्रांनो 4 ठिकाणी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक पदाच्या ठिकाणी वेळापत्र बाकी आहे। ते या ठिकाणी आता मित्रांनो या महिन्याच्या एंडिंगला देखील जाहीर होणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ह्यामध्ये मित्रांनो एक पदाची ठिकाणी डेटसुद्धा डिक्लेअर केली आहे। कोणत्या पदाची डेट डिक्लेअर केली आहे तेही तुम्हाला ठिकाणी सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती होऊन जाईल। तर बघा तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या मुख्य सेविका ह्या परीक्षिका ह्या पदांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही आहे। यातील मित्रांनो मुख्य सेविका, परीक्षिका या 2 पदांसाठी मित्रांनो 102 अर्ज आले आहेत। त्याची मित्रांनो लेखी परीक्षा 29 जिल्ह्यातील मित्रांनो त्याची परीक्षा 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रावर होणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो, 29 तारखेला मित्रांनो त्याची परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जिल्ह्यामधील किती केंद्रावर, 3 केंद्रावर मित्रांनो ही परीक्षा घेतली जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यासाठी मित्रांनो किती अर्ज आले, 102 ठिकाणी अर्ज आले आहेत अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे। म्हणजेच काय, तर 29 तारखेला मित्रांनो याची लेखी परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच वेळापत्र मित्रांनो काय कधी येऊ शकता। आता मित्रांनो या पदाची एक्झाम जर 29 तारखेला होत असेल तर मग मित्रांनो आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेविका ह्या पदांसुद्धा ठिकाणी वेळापत्र लवकरच येणार आहे अशा ठिकाणी आपल्याला मित्रांनो माहिती मिळते आणि मित्रांनो या ठिकाणी ते सांगितलेलं की एक्झामचे वेळापत्र या महिन्याच्या एंडिंगला येईल आणि मार्च 2024 पर्यंत तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे असं मित्रांनो किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी मित्रांनो ही माहिती दिली आहे। तर अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही अपडेट होती। जास्त वेळ मी तुमचा घेतला नाही किंवा जास्त न्यूज तुम्हाला मी सांगितलेली नाही, ही संपूर्ण वाचून ठिकाणी दाखवली नाही, कारण ही बातमी तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही बातमी वाचू शकता। न्यूज हवी असेल तुम्हाला ही, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं टेलिग्राम चॅनलची, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला ही न्यूज मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही न्यूज वाचू शकता। तर विद्यार्थ्यांनो अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची एक्झाम मित्रांनो एका पदासाठी 29 तारखेला होणार आहे आणि बाकी पदांची एक्झाम मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंगला आणि मार्च महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे। तर विद्यार्थ्यांनो लवकरच तुमची एक्झामसुद्धा होणार आहे, तुम्ही काळजी करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।